नमस्कार मित्रांनो. आज खरं म्हणजे मी अतिशय महत्त्वाच्या अशा विषयावरती आलेलो आहे. आपल्याला माहितीच आहे की सध्याला संपूर्ण जगभरामध्ये कोरोनाने हाहाकार माजवलाय. आपल्या देशामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात तो वाढतोय. आणि काल सुरुवातीला ज्यावेळी कोरोनाने शिरकाव केला या देशामध्ये, त्यावेळी आपण असा विचार केला नव्हता की हा जो कोरोना आहे हा आपल्या नोकऱ्यांच्या वरती सुद्धा येईल. आज ह्या कोरोनामुळं एक भयानक परिस्थिती कामगार वर्गाच्या पुढे निर्माण झालेली आहे. अर्थातच मित्रो, देशाचं अर्थचक्र हे पूर्णपणे थांबवून गेलंय हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि देशाचं अर्थचक्र जर चालायचं असेल तर उद्योगाचं चक्र फिरणं फार आवश्यक आहे. आणि उद्योग जर चालायचा असेल, उद्योगाचं चक्र जर चालायचं असेल तर त्या ठिकाणी कामगार हा अतिशय आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून खरं म्हणजे आधी मंदी आलेली होती, त्याच्यामध्ये मंदीमध्येच आता हे कोरोनाचं संकट नवीन कामगार संघटनांच्या पुढे आव असून उभं राहत आहे. किंबहुना काही वेळेस कोरोनाची संधी म्हणून कामगार वर्गांवरती वेगवेगळे अन्याय केले जात आहेत, अशा प्रकारचं चित्र आज दिसून येत आहे. आणि गेले काही दिवस अनेक कामगार संघटनांचे प्रतिनिधी, कामगार यांच्याकडून वारंवार जे फोन येत होते आणि सगळीकडं एकसारखा प्रकार असा दिसून येत होता, तर त्याच अनुषंगानं ठरवलं की आज ह्या विषयावरती आपल्याला बोलणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे हे बोलणं जे आहे, हे जे माझं मत आहे, हे शेवटपर्यंत ऐकावं अशी माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे. तर आज हा मित्र, खरं म्हणजे कोरोनाने जे आपल्यावरती जे संकट आणलंय, खरं म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये 25/3 लॉकडाऊन पहिलं आलं, सरकारने लॉकडाऊन जाहीर केलं. आणि 25/3 लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर कामगारांचे ह्याच्यामधून खूप मोठे हाल होतील हा भाग लक्षात घेऊन त्या ठिकाणी 29/3 केंद्र सरकारनं एक अधिपत्रक काढलं, एक नोटिफिकेशन काढलं की सदर लॉकडाऊनच्या काळामधील पगार हा कामगारांना दिला जावा म्हणून. आणि हे काढल्यानंतर अनेक उद्योगपती सुप्रीम कोर्टमध्ये गेले, त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं. आणि त्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टने परवा दिवशी 17 मेला काही निर्णय दिलेत. आणि त्याच्यामधून ह्यापुढं उद्योगपतींवरती कोणत्याही प्रकारच्या कारवाया केल्या जाऊ नयेत अशा प्रकारचं सांगणं केलं. आणि त्याच्यामधून एक संभ्रम कामगार वर्गांमध्ये निर्माण झालेला आहे. त्याचा गैरफायदा, त्या परिपत्रकाचा गैरफायदा हा काही उद्योगपती घेताना दिसून येतोय मित्र. आणि त्याच्याचमुळं अनेक कामगार संघटनांच्या पुढे आज अनेक व्यवस्थापनाने, उद्योगांनी पगार कमी करणं, वेतन कमी करणं, सोयी सवलती कमी करणं ह्या बाबतीत तगादा सुरू केलेला आहे. आता ह्या बाबतीमध्ये असं म्हणायचं मित्र की काही ठिकाणी ही परिस्थिती बरोबर सुद्धा आहे, नाही अशातला भाग नाही आहे. आज जवळपास 4था लॉकडाऊन सुरू होतोय, परंतु सगळ्याच ठिकाणी उद्योगाची आर्थिक स्थिती ही खराब आहे असं म्हणता येणार नाहीये. जे उद्योगांकडून जे प्रस्ताव आलेले आहेत, म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याच अनेक प्रतिनिधींनी काय प्रस्ताव आले ते ज्यावेळी ते माझ्याशी बोलले, त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी 20% पगार कमी करा, 10% पगार कमी करा, काही ठिकाणी सोयी सवलती कमी करा, मग त्या ठिकाणी कॅन्टीनची सवलत कमी करा, ट्रान्सपोर्टची सवलत कमी करा, मेडिकल स्कीमची सवलत कमी करा, डेथ फंडचे जे काही इन्शुरन्स असतात ह्या सवलती कमी करा, अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रस्ताव हे उद्योगाकडून, व्यवस्थापनाकडून कामगारांच्या पुढे येत आहेत. आणि त्या ठिकाणी कामगारांवरती मोठ्या प्रमाणात दबाव आणला जातोय. आता ह्या परिस्थितीमध्ये जर का उद्योगाची परिस्थिती खराब असेल तर त्या ठिकाणी कामगार संघटना ही मदत हे निश्चितपणे करत असतात.
परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपले जे मागील 2 वेतन करार, 2 किंवा 3 वेतन करार काही ठिकाणी झालेले आहेत, हे वेतन करार लिंक झालेले आहेत. म्हणजे जर का उत्पादन केलं तरच ते पैसे मिळणार आहेत, अशा प्रकारचे वेतन करार गेले 2 ते 3 प्रत्येक ठिकाणी झालेले आहेत. कारण म्हणजे ह्याच्या आधी आम्ही ज्यावेळी वेतन करार करायचो त्यावेळी आम्हाला व्यवस्थापन सांगायचं की कुठल्याही परिस्थितीत कामगारांचे पगार हे फिक्स असल्यामुळं त्यांचे पगार आम्हाला कमी ठेवावे लागतात. आणि अशा परिस्थितीमध्ये गेल्या 2 ते 3 वेतन करारामध्ये लिंक उत्पादनाशी निगडीत अशा पद्धतीचं वेतन वाढवलं गेलं आणि 30 ते 40% रक्कम ही जवळपास फ्लेक्झिबल झाली, लवचिक झाली. काम केलं, उत्पादन झालं तरच त्या प्रकारचं वेतन मिळेल, अशा प्रकारची परिस्थिती प्रत्येक कामगार संघटनांच्या पुढे झालेली आहे. आणि त्याची एक मोठी आर्थिक झळ ही कामगार संघटनांना गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात बसलेली आहे, नाही अशातला बोलता येत नाहीये. आणि त्यामुळे आर्थिक मदत करणं कामगार संघटनांच्या दृष्टिकोनातून एक अतिशय अवघड अशा पद्धतीचं होऊन चाललेलं आहे की आता परिस्थिती अवघड होत चालली आहे. व्यवस्थापनाने मागणी केली, व्यवस्थापनाने विनंती केलेली आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला आर्थिक मदत करता येईल हा यक्ष प्रश्न कामगार संघटनांच्या पुढ्यामध्ये उभा राहिला आहे. खरं म्हणजे कॅन्टीन, ट्रान्सपोर्ट, मेडिकल स्कीम, डेथ फंड स्कीम ह्या स्कीम सुद्धा कमी करण्याच्या बाबतीमध्ये काही व्यवस्थापन बोलतोय. खरं म्हणजे आजची परिस्थिती ही अशा प्रकारची निर्माण झालेली आहे की मेडिकल स्कीम जी आहे ती वाढवायला पाहिजे. म्हणजे कोरोनाच्या बाबतीमध्ये काही अनुभव असे आलेले आहेत काही ठिकाणी की कोरोनाचा उल्लेख नाहीये, महामारीचा उल्लेख सदर इन्शुरन्स स्कीममध्ये नाहीये. त्यामुळे कोरोनाच्या संदर्भातील खर्च हा इन्शुरन्स कंपनी देणार नाही, असेही काही ठिकाणी अनुभव आलेले आहेत. काही कंपन्यांनी मात्र खरोखर कौतुकास्पद काम केलेलं आहे की कोरोनाच्या संदर्भात एक ऍडिशनल इन्शुरन्स प्रत्येक कामगार, प्रत्येक कर्मचारी यांच्यासाठी सुद्धा काढलेल्या आहेत. अशाही कंपन्या आहेत मित्र. एक माणुसकी जपणाऱ्या कंपन्या आज सुद्धा भरपूर प्रमाणात दिसून येत आहेत. त्याच्यामुळं खरं म्हणजे आपल्या पुढे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, म्हणजे कामगार संघटनेच्या पुढे अशी परिस्थिती झालेली आहे की आता कंपनीला जर व्यवस्थापनाला मदत करायची तर कशी करायची का नाही करायची तर कशी करायची, हे प्रश्न निर्माण झालेले. आणि जर का खरोखर म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार पडत आहेत की काही कंपन्या म्हणजे सर्वच कंपन्या प्रामाणिकपणे आपली बाजू कामगार संघटनांच्या पुढे मांडतायत अशातला भाग नाही. काही कंपन्या कोरोनाची संधी जी आहे त्या संधीचा फायदा घेताना सुद्धा दिसून येत आहेत. लक्षात घ्या, काही कंपन्यांच्या पुढं, काही उद्योगाच्या पुढं खरोखर आर्थिक परिस्थिती खराब आहे, हा पण भाग लक्षात घ्या मित्रो. या दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. आपल्याला कंपनीच्या पुढं, आपल्या उद्योगाच्या पुढं कुठली परिस्थिती आहे, कशा प्रकारची परिस्थिती आहे, हा भाग ओळखता आला पाहिजे. कारण जर का आपण ओळखायला चुकलो तर आपण निर्णय घ्यायला चुकू, आणि निर्णय घ्यायला चुकलो तर भविष्यामध्ये त्याची मोठी किंमत ही कामगार संघटनांना मोजावी लागणार आहे. त्यामुळं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग आज आपल्या पुढे दिसून येत आहेत. म्हणजे कोरोना नंतरच्या परिस्थितीमध्ये जे उद्योग आहेत, काही उद्योग म्हणजे त्याचे 1-2 प्रकार पाडता येईल. खरं म्हणजे पहिला प्रकार असं म्हणता येईल की ज्या उद्योगांनी म्हणजे अगदी मानवतावादी विचार करणारे जे उद्योग आहेत, एक नैतिकतेनं प्रत्येक कामगारांना त्यांनी न बोलता त्यांनी वेळच्या वेळेला वेतन दिलेलं आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी कोरोनाच्या संदर्भातील ज्या काही काळज्या घ्यायच्यात कामगारांच्या त्या अतिशय व्यवस्थितपणे घेत आहेत काही कंपन्या, काही व्यवस्थापकीय अधिकारी सुद्धा रात्रंदिवस झटतायत आपल्यासाठी. ही कौतुकाची गोष्ट आहे. आणि ज्या कंपन्या, जो उद्योग आपल्याला मदत करतोय आजच्या परिस्थितीमध्ये, आपल्यावरती अडचण असताना आपल्याला मदत करतोय, लक्षात घ्या आपल्याला त्यांची मदत भविष्यामध्ये विसरता येणार नाहीये. त्या उद्योगाला आपल्याला मदत करावी लागणारच आहे. आपल्याला ही कृतज्ञता भविष्यामध्ये लक्षात ठेवून आपला उद्योग आणखीन कसा मोठा होईल हे पाहावं लागणार आहे. आणि त्यामुळेच व्यवस्थापन आणि कामगार एकत्र येऊन काही ठिकाणी जे काम करतायत खूप चांगल्या पद्धतीनं, असे मानवतावादी उद्योग सुद्धा दिसून येत आहेत. दुसरा जो भाग येतो याच्यामध्ये की खरंच
अडचणीत असणारे उद्योग, खरंच अडचणीत असणारे उद्योग जे आहेत, म्हणजे पहिला जो भाग येतो तो एक मानवतावादी जो उद्योग आहे तो चांगला विचार करताय, त्यांची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती अशा पद्धतीची असू शकेल. परंतु दुसरा जो उद्योग येतोय तो म्हणजे खरंच आर्थिक परिस्थिती ज्यांची अतिशय अडचणीची. काही ठिकाणी आपण पाहिलं की चीनवरून येणारी जी आयात आहे, माल स्वस्त मिळतोय म्हणून पूर्णपणे त्यांच्यावरती अवलंबून कालपर्यंत आपण राहिलेलो होतो, आणि आज अचानक परिस्थिती निर्माण झाल्यामुळं त्या उद्योगाची त्रिधा तिरपीट उडते. अतिशय हालाकीची परिस्थिती, अवघड परिस्थिती त्या उद्योगाची होऊन बसली आहे. साहजिकच ज्या वेळेला उद्योगाची परिस्थिती हालाकीची होती, अवघड होती, त्याचा परिणाम हा त्या कामगारांवरती होतो, त्या कामगारांच्या कुटुंबियांवरती देखील होतो. त्यामुळे मी आधीच मागाशी म्हटलं की आपल्याला परिस्थिती ओळखायला आली पाहिजे. आपलं उत्पादन कुठलं आहे, आपलं बॅलन्स शीट काय सांगतंय, आपले ऑर्डर पोझिशन काय आहे, आपला नफा काय आहे, आपले रिझर्व्ह फंड काय आहेत, ह्याची माहिती व्यवस्थितपणे करून प्रत्येक प्रतिनिधींनी, कामगारांनी करून घेणं अतिशय आवश्यक आहे. नाहीतर आपण निर्णय घ्यायला चुकू. आणि जर का आपल्या उद्योगाची परिस्थिती जर खराब असेल, आपल्या उद्योगाची परिस्थिती जर का खराब असेल, तर मित्र, तुमच्या आमच्या पुढे जो खरा पहिला प्रश्न येतोय तो म्हणजे उद्योग टिकवणं. आजच्या परिस्थितीमध्ये उद्योग टिकवणं, उद्योग टिकवला म्हणजे आपल्या नोकऱ्या आपल्याला टिकवता येतील, आपल्या नोकऱ्या आपल्याला टिकवता येतील मित्र, हा भाग लक्षात घ्या. नाही तर भविष्यामध्ये काही परिस्थिती वेगळी होण्याची शक्यता दाट आहे. काही जण आत्ताच कोरोनाची संधी साधून रिट्रेचमेंटच्या तयारीत लागलेले आहेत. अनेक ठिकाणी VRS सारख्या स्कीम सुद्धा यायला लागलेल्या आहेत. या कोरोनाची संधी घेत आहेत काही उद्योग. तर हा भाग लक्षात घ्या. त्यामुळे आपला उद्योग आपल्याला टिकवायचा आहे. ज्या उद्योगाची परिस्थिती खराब आहे त्या ठिकाणी आपल्याला आर्थिक मदत कशा पद्धतीनं करता येईल हे आपल्याला पाहायला लागणार आहे. आणि ते जर पाहायला आपण चुकलो तर आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला किंमत मोजावी लागेल. हाही भाग मित्र आपल्याला लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्याच्या पुढचा जो मुद्दा येतो म्हणजे खास करून मी एक सांगेल की एक मानवतावादी उद्योग की ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कामगारांना सहकार्य केलं. दुसरा उद्योग की जो खरोखर आर्थिक अडचणीत आहे, त्या उद्योगाला कामगारांकडून आर्थिक मदतीची किंवा काही बाबतीत सहकार्याची आवश्यकता आहे. ते सहकार्य करणं आवश्यक आहे. ते कसं करायचं ते आपण पुढे पाहूया. आणि तिसरा जो मुद्दा येतो तो म्हणजे परिस्थितीचा गैरफायदा घेणारे उद्योग. म्हणजे परिस्थिती खूप चांगली आहे, आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे, परंतु आलेली परिस्थिती जी आहे त्याचा गैरफायदा कसा करून घेता येईल. म्हणजे आधीपासूनच आपल्या पुढे काय संकट होतं की प्रत्येक उद्योग आपल्या उद्योगामध्ये 100% कंत्राटी कामगार कशा पद्धतीने ठेवता येतील ह्या दृष्टिकोनातून पाहत होता, ह्या दृष्टिकोनातून तो नियोजन करत होता. आणि मग आजची ही संधी साधून परिस्थितीचा गैरफायदा घेणारे उद्योग सुद्धा आहेत, तर ती सुद्धा परिस्थिती आपल्याला ओळखता आली पाहिजे. आज अनेक ठिकाणी या नावाखाली सोयी सवलती कमी करण्याचं प्रपोजल ठेवलं जात आहे. आज अनेक ठिकाणी नोकरी घालवायची भीती निर्माण केली जाते कामगारांच्या पुढे की तुम्ही जर मदत केली नाही तर तुमच्या नोकऱ्या जातील म्हणून. अशा पद्धतीने भीती घातली जाते कामगारांच्या पुढे. काही ठिकाणी ले ऑफ द्यायला सुरुवात केली, काही ठिकाणी रिट्रेचमेंट द्यायला सुरुवात केलेली आहे. सरकारच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून त्याचं योग्य पद्धतीने पालन होत नाहीये. सरकारने आदेश काढला होता, मगाशी मी सांगितलं की 29/3 जो सर्क्युलर काढलेलं होतं आणि त्याच्यानंतर 17/5 सुप्रीम कोर्टचं एक सर्क्युलर आलं त्याच्यावरती. खरं म्हणजे तोपर्यंतचा पगार हा प्रत्येकानं दिलाच पाहिजे. काही प्रमाणात वाद किंवा गोंधळाची परिस्थिती 18/5 नंतरची तयार झालेली आहे तुमच्या आमच्या पुढे, परंतु त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टने अजून ठळकपणे स्पष्टपणे काही गोष्टी सांगितलेल्या नाहीयेत. त्यामुळे 18/5 पर्यंतचा पगार हा दिलाच गेला पाहिजे. परंतु त्याचाही गैरफायदा घेतायत, पगार दिले जात नाही, वेतन दिले जात नाहीयेत. त्यामुळे आपल्याला सावध झालं पाहिजे. योग्य त्या तक्रारी योग्य त्या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक होऊन बसलेलं आहे. आणि मग जर का अशा प्रकारचे उद्योग आज जर असतील, गैरफायदा घेत असतील, कामगार संघटनांच्या पुढे वेगवेगळे प्रस्ताव येत असतील, भीती निर्माण केली जात असेल, तर आपण कसं वागलं पाहिजे, आपण कशी मदत केली पाहिजे. मग मागाशी मी जे बोललो की खरोखर ज्या ठिकाणी आर्थिक परिस्थिती ज्या उद्योगाची अतिशय खराब आहे, अतिशय खराब उद्योगाची परिस्थिती असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मदत केली गेली पाहिजे असं माझं म्हणणं आहे, माझं मत आहे मित्र.
मग काही ठिकाणी म्हणजे मी पूर्वीच्या काळी काही ठिकाणी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कशा पद्धतीनं सहकारी संघटनांनी केलंय, हा जो माझा अनुभव आहे, ज्या ठिकाणी उद्योगाची परिस्थिती अतिशय खराब आहे त्या ठिकाणी काही वेळेला आपल्याला काही सोयी सवलती ह्या तात्पुरत्या थांबवल्या जाऊ शकतात, काही सोयी सवलती कायमच्या रद्द केल्या जाऊ शकतात. म्हणजे उदाहरणार्थ ज्या लक्झरीज म्हणजे सोयी सवलती असतात की ज्याच्यामधून खर्च होतोय, मग ज्यामध्ये स्नेहसंमेलन असेल, ट्रिप असतील वेगवेगळ्या तुमच्या इंटरनल, तर ह्या तात्पुरत्या थांबवल्या जाऊ शकतात, तात्पुरत्या थांबवल्या जाऊ शकतात. काही ठिकाणी मात्र तुम्ही जर का परिस्थिती अतिशय भयानक असेल तर काही प्रमाणात फ्रोझन पगार म्हणजे तात्पुरता काही थांबवणं पगार, म्हणजे जर का ह्या 2 महिन्यात जर 2-2 हजार रुपये दिले नाही तर 4,000 रुपये पुढे व्यवस्थापनाने कामगारांना देणं करावं. अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला मदत करता येईल. काही फॅसिलिटी ह्या कायमच्या रद्द सुद्धा करता येईल. म्हणजे काही फॅसिलिटी ह्या फ्रोझन स्वरूपामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये थांबवणं, स्थगिती आणणं त्या सोयी सवलतींवरती, काही फॅसिलिटींवरती ह्या तुम्ही कायमच्या बंद करणं, हे करू शकता, मदत करू शकतो. जर का परिस्थिती खरोखर खराब असेल तर मदत करू शकतो, तर तो पण आपण विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. तर हा जो भाग आहे मित्र, आज तुमच्या आमच्या पुढ्यामध्ये अनेक कामगार संघटनांच्या पुढ्यामध्ये जे वेगवेगळे प्रस्ताव व्यवस्थापनाच्या पुढे व्यवस्थापनाने आणून ठेवलेले आहेत, त्या बाबतीमध्ये शांतपणे विचार करा, अतिशय सजग राहा. खरोखर उद्योगाला त्याची गरज आहे का हे जाणून घ्या, कारण प्रत्येक उद्योगाची आतली परिस्थिती ही वेगळी असते. बाहेरच्या माणसाला ठरवता येत नाही, आतल्या माणसाला व्यवस्थितपणे समजतं आपलं उत्पादन कुठल्या प्रकारचं आहे, त्याला ऑर्डर पोझिशन काय आहे, भविष्यात कशा पद्धतीने उभारणी घेता येईल, उद्योग पुन्हा एकदा उभारी घेईल, ह्या गोष्टी आतल्या माणसाला जास्त समजू शकतात. तर त्या दृष्टिकोनातून मला असं म्हणायचं की जर का खरोखर परिस्थिती खराब असेल तर मदतीची तयारी सुद्धा आपली असली पाहिजे, आणि ती तयारी दाखवून आपल्या नोकऱ्या सुरक्षित कशा ठेवता येतील हे पहा. मित्रो, याच्यामध्ये मदत करताना, सहकार्य करताना मी मगाशी सांगितलं की मेडिकल स्कीममध्ये कोरोनासारखा जर का उद्या एखादा आजार खर्च देण्याची वेळ आली तर आपल्या मेडिकल स्कीममध्ये कोरोनाचा खर्च होऊ शकतो का नाही होऊ शकत याची खात्री करून घ्या. तो एक मुद्दा काही ठिकाणी आज निर्माण झालेला आहे, म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला आठवण करून देतोय. कोरोनाची आतमध्ये प्रिकॉशन घेत चला. कोरोनाच्या संदर्भात ज्या काही काळज्या घ्यायला लावल्यात त्याबाबत काळज्या घेत चला. व्यवस्थापनाला आग्रह धरा की कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्योग चालू राहायला पाहिजे. मित्र, उद्योग चालू ठेवण्यासाठी कामगार संघटनांनी आता पुढाकार घेणं अत्यंत आवश्यक आहे. काही ठिकाणी असं आढळून आलेलं आहे की जसं लॉकडाऊन सुरू झालंय तसं काही कामगार वेगवेगळ्या गावाला जाऊन बसलेले आहेत. आता त्यांना आणणं गरजेचं ठरायला लागलंय. 2 महिन्याचा कालावधी उलटून गेलाय, 3रा महिना सुरू झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये कामगारांनी येणं गरजेचं आहे. अर्थातच हे सर्व करत असताना, उद्योगामध्ये काम करत असताना आपल्याला आपली स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या उद्योगाची काळजी घ्यायची, आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे, आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायची आहे. त्यामुळं आजच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक उद्योग चालू होणं हे फक्त आपल्या कुटुंबासाठी आवश्यक नाहीये, हे फक्त आपल्या उद्योगासाठी आवश्यक नाहीये, हे आपल्या देशासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे उद्योग कसे चालू होतील ह्याकडे प्रत्येक कामगार संघटनांनी लक्ष द्या. कामगार संघटनांना किंवा कामगारांना जर का फसवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्या संदर्भात योग्य तो सल्ला तुम्ही घ्या. ही परीक्षेची वेळ आजची. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की आज तुम्हाला काही वेळेला कामगारांचा ह्याला विरोध सुद्धा असू शकत. माझी कामगार वर्गाला सुद्धा हात जोडून विनंती आहे की परिस्थिती समजून घ्या. काही जणांनी ऐकवलं, मी मागच्या वेळेलाही बोललो की जान आहे तो जहान आहे, परंतु आता ते राहिलेले नाहीये. 2 महिने होऊन गेलेले आहेत, आता ते राहिलेले नाही. आता आपल्याला उद्योग चालू करणं गरजेचं ठरायला लागलेलं आहे. आता प्रतिनिधींना धाडसानं निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. लक्षात घ्या, आम्ही नेहमी सांगतो की कामगारांच्या हिताचं पण कामगारांना न आवडणारं, कामगारांच्या हिताचं पण कामगारांना न आवडणारं, आणि कामगारांना आवडणारं पण त्यांच्या हिताचं नसलेलं, अशा 2 प्रकारचे निर्णय असू शकतात.
असतात. मग अशा परिस्थितीमध्ये कामगारांच्या हिताचं पण कामगारांना कदाचित न आवडणारं असे निर्णय सुद्धा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला घ्यावे लागतील. कामगारांनी ते समजून घ्यावं लागेल. परिस्थिती अवघड होत चाललेली आहे तुमच्या आमच्या पुढची. त्यामुळं उद्योग चालू झाला पाहिजे. उद्योगाबरोबर आपल्या कुटुंबाचं म्हणजे देशाचं अर्थचक्र चालू करायचं असेल तर उद्योगाचं अर्थचक्र आपल्याला पुन्हा एकदा चालू करणं गरजेचं आहे. आणि उद्योगाचं चक्र जर का चालू ठेवायचं असेल मित्र तर कारखाना चालू होणं आवश्यक आहे. आपण आतमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. परिस्थिती निश्चितपणे मला खात्री आहे की पुन्हा एकदा एक चांगली परिस्थिती निर्माण होणार आहे. पुन्हा एकदा एक चांगली परिस्थिती निर्माण होणार आहे. परंतु तोपर्यंत तुम्हाला आम्हाला काळजी घेतली गेली पाहिजे. स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या, संपूर्ण समाजाची काळजी घ्या, देशाची काळजी घ्या. आणि निर्णय घेत असताना जर का आपल्याला वाटलं तर आपण कधीही मला संपर्क करू शकता. आपण चर्चा करूया त्यावरती आणि योग्य ते निर्णय करायला मी निश्चितपणे जेवढी मदत करता येईल तेवढी मी मदत निश्चितपणे करेल. खूप खूप धन्यवाद. आभारी आहे.